हॅलो, नमस्कार सगळ्यांना. वेलकम बॅक टू माय चॅनल समृद्धी सिंपल लाईफ. आणि खतखतणारा मस्त घमघमीत आणि चमचमीत अशा भाजीचा आवाज ऐकला असेल आता. तर वालाची भाजी केली मी आज आणि अगदी डिटेल रेसिपी शेअर केले. जर वाल मोड कसे काढायचे बघायचे नसेल ना तर स्किप करून रेसिपी डायरेक्ट बघा. तर हे कडवे वाल घेतलेत मी, अतिशय चविष्ट असतात आणि खूप छान टेस्टी भाजी होते. जेवढी क्वांटिटी मला पाहिजे होती ना तर मी सकाळी पाणी घातलं, भिजत घातले आणि रात्री बघितलं ना तर छान वाल भिजले होते, म्हणजे रात्री 9-10 वाजता असे. तर हे पाणी काढलं, ह्याच्यावरती झाकण ठेवलं आणि सकाळपर्यंत मी हे वाल तसेच ठेवून दिले. आणि दुसऱ्या दिवशी मी दुपारी बघितलं ना, म्हणजे काल रात्री घातले भिजत, तर दुसऱ्या दिवशी दुपार झाली मला बघायला तर अगदी छान मोड आले होते. कारण आता काही तशी थंडी नाही आहे, इथे थोडा पाऊस पडला तरी. आता मी काय केलं, छान वाल आहेत ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ते फ्रीजमध्ये ठेवले. असं केल्याने काय होतं की वालाला मोड आलेले असतात ना ते छान पाणी ॲब्झॉर्ब करतात आणि त्याच्या सालं असतात ना ती छान मोकळी होतात. आणि बघा त्याच्या साली तुम्ही बघू शकता, पाणी त्याने बरंचसं ॲब्झॉर्ब केले. फ्रीजमध्ये मी 1 दिवस ठेवलं होतं कारण मला तेव्हा लगेच भाजी बनवायची नव्हती. अशी ट्रिक केली ना, म्हणजे फ्रीजमध्ये 4-5 तास ठेवलं ना तरी त्याची सालं काय होतात, मोकळी होतात. आणि सोलायला गेलं ना की अगदी 1 तासाचं काम आपलं 15 ते 20 मिनटात होतं. इथे मी पटपट एका डिशमध्ये घेतले आणि चटचट म्हणजे हे तर फास्ट फॉरवर्ड व्हिडिओ आहे ऑफकोर्स, पण माझे पटापट सोलून झाले वाल. हे बघा, एक 20-25 मिनटं लागली मला एवढे वाल सोलायला आणि एवढ्या त्याच्या साली निघालेल्या आहेत वालाच्या. तर मी संध्याकाळ झाली, म्हणजे मी दुपारी घेतले वाल सोलायला आणि म्हटलं हे बघा संध्याकाळचं एक दाखवूया आपण, इव्हिनिंग किती छान आहे आणि पाऊस थोडा इकडे पडत असल्यामुळे आभाळ एकदम छान दिसते. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. तेल ना थोडंसं, म्हणजे पुऱ्या तळल्या होत्या ना त्याचं उरलेलं तेल होतं, तर त्याच्यातच खडे मसाले टाकलेत मी. काळी मिरी वगैरे टाकली नाही कारण घरी आवडत नाही सगळ्यांनाच ना तोंडात अशी आलेली. तर एक 5-6 सोललेल्या लसणीच्या पाकळ्या घेतल्या आणि त्याचे असं चेचून घेतली, आपली खलबत्त्यामध्ये पेस्ट केली आहे, एकदम फाईन पेस्ट नाही आहे. आणि त्याच्यामध्ये ना 3 मोठ्या साईजचे कांदे टाकले. आता आपण खरं तर म्हणजे कोकणातले काय करतात, वाटलेला मसाला याच्यामध्ये टाकला जातो आणि त्याची अप्रतिम चव येते. पण बऱ्याच वेळेला अगदी रेडी असतोच वाटलेला मसाला, असं काही जरुरी नाही. तरी पण ही भाजी मस्त रश्शेदार मी कशी बनवते बघा. कांदा अगदी छान गुलाबी रंगावर परतून घेतला आहे आणि मी 2 टमॅटो नाही टाकलेत कारण मला याच्यात टमॅटो जास्त आवडत नाही, पण थोडे ग्रेव्ही व्हावी म्हणून मी 1 टमॅटो टाकला आहे. आणि टमॅटो ना छान परतून घ्यायचा. आता याच्यामध्येच मी काय करते, पटापट मसाले टाकून घेते, साधे नेहमीचे घरचे. हा माझा घरी बनवलेला गरम मसाला. थोडंसं आपल्याकडे असतात ना पावभाजी मसाला किंवा वेगळ्या टाईपचे असे कुठलेही मसाले असतील, किचन किंग वगैरे, तो थोडा मी टाकते. हळद टाकली आणि 2 चमचे मी तिखट मसाला टाकला, अगदी छोट्या चमच्यानेच टाकलेला आहे. जेवढं आपल्याला टेस्ट आपल्याला लागतात मसाले त्याप्रमाणे आपण टाकून घेणार आहोत, कमी जास्त तिखट हवं असेल तसं. आणि काय करणार, ह्याला परतवून घ्यायचं छान, म्हणजे टमॅटो पण तेवढ्यात सॉफ्ट होऊन जातो मीठ वगैरे टाकल्यामुळे. मी झाकण ठेवलं 1-2 मिनटासाठीच. थोडंसं त्याच्यामुळे पाणी सुटतं, टमॅटो नरम होतं आणि मस्त दाबून घेतलं. आता एवढ्याच्यामध्ये बघा कांदा काय होतं, आपण छान गुलाबी परतला ना तो त्याची क्वांटिटी खूप कमी होते. आपल्याला वाटतं एवढ्यात काय कांदे कमी झाले, पण नाही, तो ग्रेव्ही तो मस्त छान अगदी भाजला जातो आणि पुन्हा त्याची ग्रेव्ही सुंदर होते. आता याच्यामध्ये ना मी वाल सोलले होते, सगळे धुवून घेतले पुन्हा एकदा स्वच्छ आणि याच्यामध्ये टाकले. मी डिटेल अगदी वालची रेसिपी शेअर केले कारण माझी लेक करणार आहे ना ही वालाची भाजी, तर तिला थोडं समजायला पाहिजे ना की वाल कसे मम्माने भिजत घातले होते आणि किती दिवस ठेवले, त्याला छान मोड आले. तर म्हणून मी डिटेल एक शूट केलं आहे. तर मस्त ना हे वाल छान मसाल्यामध्ये घोळवून घ्यायचे, परतून घ्यायचे चांगले. लगेच पाणी टाकायचं नाही, त्याच्यावर झाकण ठेवायचं. झाकण एक 2-3 मिनटं ठेवलं की छान वाफ धरते आणि याच्याने काय होतं, मसाला जो असतो ना तो ॲब्झॉर्ब होतो. आणि मी नेहमीच जेवण हे लो फ्लेमवरती करते, त्याच्याने जेवणाची अतिशय चांगली टेस्ट येते. घाईघाईत हाय फ्लेममध्ये केलेल्या जेवणाला चव येत नाही, असा माझा अनुभव आहे. ह्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे, जेवढी ग्रेव्ही पाहिजे ना तेवढीच. मला अगदी पातळ नको पाहिजे होतं आणि अगदी सुक्कं पण नको हवं होतं, मीडियम, म्हणजे भाताबरोबर पण खायला, चपातीबरोबर पण खायला. मला थोडंसं पाणी टाकून मिक्स केलं. परत अगदी टप्पोरे शिजले होते, वाल भिजले होते छान टप्पोरे. याच्यावर झाकण ठेवलं मी 5 मिनटं. 5 मिनटात छान त्याला उकळी आली होती, खतखत खतखत असा आवाज येत होता मस्त. त्याच्यानं समजलं की मस्त ही छान भाजी होणार आहे. आणि
परत एकदा अजून शिजले नव्हते. आता हे वाल ना अगदी काही लोक खूप घोटेपर्यंत शिजवतात, त्याला वालाचं बिरडं म्हणतात. तर मी तसं काही नाही बनवत आहे, मला भाजीच बनवायची आहे. त्यामुळे एकदम फाईनली शिजवायचे नाही आहेत मला. मी पुन्हा 1-2 मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि मस्त छान उकळी काढली आणि तेवढं शिजलं होतं. आता त्याच्यात छान कोथिंबीर टाकली आहे. कोथिंबिरीने स्वाद असा दुप्पट होऊन जातो प्रत्येक गोष्टीचा, तर ती नक्कीच टाका. मी ती सोलून म्हणजे साफ करून ठेवून देते फ्रीजमध्ये कोथिंबीर, जेव्हा पाहिजे तेव्हा पटकन वापरता येते. आणि छान टेस्टी भाजी तयार झाली होती. अगदी सिंपल रेसिपी आहे. फक्त एवढं करा की खडे मसाले जे आहेत मी अगदी कमी तेलात बनवते, तर खडे मसाले नक्कीच टाका. एक चक्रफूल आहे, थोडीशी दालचिनी, एक तेजपत्ता एवढं टाकलं आहे. तर ते मसाले टाकून एकदा बघा कशी सुंदर चव येते भाजीला. आणि अशीच मी रेसिपीज अपलोड करत जाईन, तर प्लीज बघा या रेसिपीज. छान सर्व केली होती डिशमध्ये भाजी आणि वरण भात बनवला होता त्याच्यावर, अतिशय चविष्ट लागली. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. भाकरीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर एकदम अप्रतिम लागते. तर एकदा ट्राय करा, नक्की बघा आणि